आणि आता पॉलिटिकल शेकोटी। एकीकडे राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे, मात्र महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर शेकोटीभोवती सुद्धा गरमागरम राजकीय चर्चा रंगतायत। अशाच एका शेकोटीभोवती रंगलेली चर्चा आपण पाहूया। नाशिकमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। वातावरण इतकं थंड आहे की हुडहुडी भरावी। तापमानाचा पारा 5 अंशापर्यंत घसरला आहे। परंतु असं असलं तरी सुद्धा राजकीय नेते मात्र थंडीने अजूनही गारठलेले नाही। माझ्यासोबत आता पॉलिटिकल शेकोटी करण्यासाठी काही नेते आहेत। वातावरण थंड आहे पण मनसेला सध्या हुडहुडी भरलेली आहे। अनेक लोक सोडून गेले आणि जवळजवळ 39 पैकी 27 लोक आता आपल्याला सोडून गेले। अर्थातच आपला सगळा मदार जी आहे ती राजसाहेबांच्या करिश्म्यावर आहे। कशी असेल आपली निवडणूक? आमच्याकरता निवडणूक अतिशय उत्तम आहे, कारण राजसाहेबांच्या विचारांवरती नगरसेवक गेले होते आणि मला वाटतं त्याच्याकरता कृतज्ञ हा एकच शब्द मला इथे आता अत्यंत पूर्ण वाटतो। आणि आम्ही जी काही कामं गेल्या 5 वर्षात केलेली आहेत, म्हणजे CSR फंडातनं झालेली आज नाशिकमधलं बोटॅनिकल गार्डन असेल, LNTच्या खालचा तो ब्रिज असेल किंवा चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क असेल, हे सुंदर असं कारंजा असेल आणि किंवा आता परवा केलेला तो वॉटर कर्टन असेल, अशी अनेक कामं ही CSR फंडातनं केलेली आहेत। त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षामध्ये 192 कोटीचे झालेले रस्ते, त्याच्यानंतर 465 कोटीची आज बाह्य रिंग रोडची कामं असतील, मुकणे डॅम असेल 265 कोटीचं ही केलेत। आणि दुसरं असं आहे की आम्हाला हुडहुडी भरलेली नाहीये। इतरांना थंडी वाजत होती म्हणून तरी आमचे काही स्वेटर नेले। अच्छा, कळलं का? आमच्याकडे उत्तम असं वूल आहे ज्याने आम्ही उत्तम असे स्वेटर तयार करू शकतो। भारतीय जनता पार्टीला हुडहुडी भरण्याचा प्रश्नच येत नाहीये। हुडहुडी भारतीय जनता पार्टीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणाची भरती बघून इतर सर्व पक्षांना हुडहुडी आलेली आहे। त्यामुळे त्यांचं कुणाचं आम्ही स्वेटर वापरण्याचा प्रश्न नाही। आम्ही पहिल्यापासूनच कोटामध्ये आहोत। जर एवढी चांगली परिस्थिती आहे तर मग इतर पक्षातले सगळे मातब्बर आमचा पक्ष बाटली तीच आणि दारू तीच, फक्त बाटली बदलताय। आमचा पक्ष हा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये किंवा एका व्यक्तीच्या मर्जीवर आमचा पक्ष चालत नाही। आमचा पक्ष हा लोकशाहीच्या अंतर्गत लोकशाही, पक्षांतर्गत पण लोकशाही आहे। त्यामुळे सर्वसमावेशक हा पक्ष आहे। पक्षामध्ये घेतलं म्हणजे तिकीटं दिलीच असं काही नाही। किती यश मिळेल आपला अंदाज काय या निवडणुकीत? स्वबळावर आमची सत्ता येईल। जिल्हा परिषदेत आणि महापालिकेत 100% स्वबळावर सत्ता येईल। देशामध्ये आली, महाराष्ट्रामध्ये आली आणि काल परवाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण आली। युती करणार आपण शिवसेनेशी? शक्यच नाही। युती शक्य नाही? शक्यच नाही। प्रश्न होता तुम्हाला की राष्ट्रवादी बरोबर तुमच्या आघाडीचं काय आहे? कारण दोघेही पक्ष तुम्ही आता विरोधात असले तरी सुद्धा तुम्ही कुठे दिसत नाहीत दोघ जण, आणि एकत्र तर अजिबातच नाही। प्रदेश काँग्रेसनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत की त्या स्थानिक प्रश्नावरती त्या पक्षांची आपण आघाडी करू शकता। याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा शेकाप असेल, माकप असेल, ह्या पक्षांची तुम्ही आघाडी करू शकता आणि ते अधिकार स्थानिक लेवलला दिलेले आहेत। आणि त्या संदर्भात नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि शहराध्यक्षांची चर्चा चालू आहे आणि मला असं वाटतं की आघाडीच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। ताई, मला एक प्रश्न असा होता की तुमचे नेते राधाकृष्ण विखे आता गेल्या आठवड्यात येऊन गेले। त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीचे 2 माजी खासदार आता गैरव्यवहार, भ्रष्टाचार प्रकरणी जेलमध्ये आहेत। छबू नागरे सारखा त्यांचा कार्यकर्ता बनावट नोटा छापताना पकडला गेला। याच्यामुळे इतकी बदनामी राष्ट्रवादीची झाली। अशा पक्षाबरोबर आम्ही युती करावी की नाही असा आमच्या मनात संभ्रम आहे। एखाद्या पक्षामध्ये एखादा कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने वागला म्हणजे पक्ष संपूर्ण वाईट असतो असं नाही। आणि त्याबद्दल शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण केलं होतं की छबू नागरे आमच्या पक्षात जरी असेल तरी त्याला पक्षातून निलंबित केलं होतं आणि कुठल्याही पदावर नव्हता। अजूनही आघाडीचा निर्णय पूर्णत्वास आलेला नाहीये, तर सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून 1-2 दिवसात आमचा तो निर्णय होईल। मी आता पत्रकारांकडे जाणार आहे। भूषण महाले आता माझ्यासोबत आहेत, संजय पाठक आहेत। भूषण, तुझ्यापासून सुरुवात करतो। खरं तर जे काही चाललेलं राजकारण महापालिकेचं, जिल्हा परिषदेचं, ते तुम्ही दोघंही जवळून बघतायत। काय वाटतंय तुम्हाला, काय असेल या निवडणुकीचा कौल? आताच माहिती घेतली तर 122 पैकी 40 नगरसेवक जे आहेत, म्हणजे मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले, हे शिवसेना आणि भाजपमध्ये गेलेले आहेत। हे आताच नाहीये, हे याच्यापूर्वी पण आहे। याचं कारण असं आहे की नाशिककरांचं जे राजकारणाचा जो काही बाज आहे, नाशिकच्या राजकारणाचा बाज हा लाटेचा राहिला आहे। हे त्या नगरसेवकांना कळालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी कामं नाही केली तरी ज्या पक्षाची लाट त्या पक्षात जायचं आणि पुन्हा विजयी व्हायचं। तर जर खरंच नाशिकचा जर विकास जर करायचा असेल तर सर्वप्रथम ही स्वच्छता मोहीम नाशिककरांनी हाती घेतली पाहिजे। तर नाशिक महापालिकेचा 6 वर्षाचा आपण फक्त इतिहास घेतला तर भाजप शिवसेनेची सत्ता महापालिकेमध्ये होती। ती सत्ता गेल्यानंतर मनसेची सत्ता आली। भाजपाने शिवसेनेचा हात सोडला आणि मनसेबरोबर सत्ता घेतली। त्यावेळी जे विरोधी पक्ष होते, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे सगळे विरोधात बोलत होते मनसेच्या।
नंतर ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने परत शिवसेनेबरोबर जाण्याची तयारी केली, तरी ते झालं नाही, तो भाग वेगळा. पण ज्यावेळेस ते गेले त्याच्यानंतर मनसेला कोणी सपोर्ट केला? काँग्रेस, राष्ट्रवादी. आता निवडणुकीच्या तोंडावर हे एकमेकांवर आरोप करतात किंवा जे काही चर्चा करतात, तर हे सगळेच या सत्तेतले किंवा ह्या चुकीच्या गोष्टीचे साथीदार नाहीत का? तुम्ही तर एवढं इन्कमिंग सुरू केलेलं आहे की अगदी गुन्हेगारांसाठी सुद्धा तुम्ही रेड कार्पेट आहेत. पवन पवार पासून अनेक नावं खरं तर शहरातले घेता येतील. भाजपला सत्ता मिळवण्यासाठी हे सगळं करायची एवढी काय गरज पडलेली की सगळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक तुम्ही तुमच्याकडे घेतायत? असं तुम्हाला वाटतं सर्व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचे लोक भारतीय जनता पार्टीकडे? तुम्ही आरोप केले ते सगळे आरोपी आज भाजपमध्ये आहेत. नाही, असं तुमचा जरा गैरसमज आहे. एक्सेप्ट पवन पवार, बाकी सर्व स्वच्छ कार्यकर्ते. त्याचा अर्थ मनसेचे त्याचा अर्थ मनसेचे 25 नगरसेवक भारतीय जनता पार्टीकडे आले, त्याचा अर्थ मनसेचे 25 जण गुंडांना निवडून आले का? असं नाहीये. काँग्रेसचे पण आता परवा आमच्याकडे गांगुडे आले, 4 वेळा निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक गांगुडे आले, शिवाजीराव गांगुडे. ते सुद्धा अतिशय स्वच्छ चारित्र्याचे होते म्हणून आम्ही त्यांना घेतलं. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे आमच्याकडे बाबा फक्त गुंडांचीच भरती आहे असं जे तुमचं म्हणणं आहे ते अतिशय चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी हा पार्टी विथ द डिफरन्स पक्ष आहे आणि ज्यांच्यावर कुणावर गुन्ह्याचे जर गुन्हे दाखल असतील तर त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टी तिकीट देणार नाही. मनसेसाठी इथली निवडणूक जी आहे ही करो या मरोची परिस्थिती असेल. कारण जर राजसाहेबांचं जे काही पक्षाचं सध्याचं ग्राफ आहे तो इथूनच चढता झाला आणि आता इथेच उतरतीवर आलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, काय निवडणुकीचं चित्र असेल? मनसेचं या सगळ्या बाबतीतलं शेवटचं मत काय? तुम्ही किती यश मिळवू शकाल? 100% यश अतिशय उत्तम असेल नक्की, कारण आम्ही केलेली कामं घेऊन लोकांसमोर जाणार आहोत. शेवटी तुम्ही कितीही जरी म्हटलं तरी एक राजसाहेबांचे विचार मानणारा हा महाराष्ट्र प्रदेश आहे. आणि एखादा राजकीय पक्ष असेल, तुमचा व्यवसाय असेल किंवा स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असेल, या चढ उतार येत असतात, लक्षात ठेवा. आणि शेवटी ही काही कुठलीही लढाई ही करो या मरो असं नसतं. इलेक्शन्स काय आपल्याकडे सगळी लाईनीत लागलेली आहेत. हे संपलं की पंचायत संपलं की जिल्हा परिषदा, मग पुन्हा तुमच्या ह्या आता विधानसभा आहेत, लोकसभा आहेत. त्यामुळे आपल्या देशाला इलेक्शनची काही कमतरता नाहीये. परंतु माझी विनंती इतकीच राहील सगळ्यांना की कोणी 2012च्या आधीचं नाशिक आणि 2012च्या नंतरचं नाशिक हे 2 पावलं पुढे गेलंय का 2 पावलं मागे आलंय? आम्ही केलेली कामं आणि जे अत्यंत आजपर्यंत टाटाजना का नाही वाटलं, रिलायन्सला का नाही वाटलं, एल&टीला का नाही वाटलं, जीव्हीकेला का नाही वाटलं की इथे आपण यावं किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या एखाद्या ठिकाणी यावं? आज बीजेपी शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे, 35,000 कोटीचं बजेट आहे. 15 वर्ष सत्ता म्हणजे 3 लाख कोटी होतात. काय दिलं पेंग्विन? काय मिळालं मुंबईला? औरंगाबाद. कोणाची सत्ता आहे? पण आज मी तुम्हाला अतिशय म्हणजे अभिमानाने सांगतो, ऑफकोर्स यात सगळ्यांचा सहभाग आहे. आम्ही कुठलंही राजकारण केलं नाही. रस्ते गेले तेव्हा हा माझा नगरसेवक आहे, त्यांचा हे नाही. हे शहराकरता, नागरिकांकरता केलेलं आहे. काय झालंय, भाजप आता भूमिपूजन करते आणि आम्ही उद्घाटन करतोय. आज 6,600 कोटी कुठे गेले कल्याण डोंबिवलीचे? 96,000 कोटीची ट्रेन कुठे गेली आणि कुठे जाणार ती बुलेट ट्रेन? हे झालं काय? आणि आपण हे सगळ्या गोष्टी ज्या बघतोय ना, माझं म्हणणं एखादं उद्घाटनही करा ना आणि आम्हाला विरोधाला विरोध करू नका. यश किंवा अपयश हे शेवटी नागरिक ठरवतील. कडाक्याची थंडी वाढली आहे तशी आता गरमागरम राजकीय चर्चा आणि राजकीय युद्ध सुद्धा सुरू होतील. आरोप प्रत्यारोप केले जातील. अर्थात या सगळ्यांचे निकाल हे नागरिकांच्या, मतदारांच्या हातामध्ये. खरं तर मनसेनी स्पष्ट केलेलं आहे की नवनिर्माण त्यांनी करून दाखवलेलं आहे. लोक त्याचं जे काही सर्टिफिकेट त्यांना द्यायचंय ते यश म्हणून त्यांच्या पदरात पाडतील. दुसरीकडे भाजपने महत्वाची या सगळ्या चर्चेमध्ये घोषणा केली आहे की गुन्हेगारांना ते तिकीट देणार नाहीत. त्याच्यामुळे आता नाशिककर काय निकाल लावतात ते आपल्याला बघू. येणाऱ्या थंडीमध्ये सत्तेची ऊब नेमकी कुठल्या पक्षाला मिळती हे येणारा काळ ठरवेल. कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक.